25% पाणी असायच्या ऐवजी तुमच्या पाणी मातीत आता किती टक्के पाणी आहे? 70% Correct. पाणीच. तुम्ही मॉइश्चर लिमिटर आणा, लगेच कळेल तुम्हाला. माती चांगली आहे, माती वाला तिला चांगली राहून देत नाही. हम्म. राईट. म्हणून पाण्याचा परिणाम बरोबर आहे, एक्सेस पाण्याचाच प्रॉब्लेम. नंतर तुमच्या मातीमध्ये काय हवा पाहिजे. आता ह्या मातीमध्ये किती हवा असेल दाबल्यावर? 2-5% असेल, फक्त 5%. बरोबर आहे ना. म्हणजे जेव्हा आम्ही चालतो तिच्यावर, आम्ही निघून गेल्यावर परत हवा भरली गेली पाहिजे, पावासारखी पोरस जमीन पाहिजे. मग त्याच्याकरता हवा घुसली पाहिजे. मग हवा घुसण्यासाठी जमीन असं कोण आहे जिला हवा तिला काय करतो, घुसवतं? जीवाणू. जेव्हा पाणी एक्सेस होणार, जीवाणू काय होणार? कमी होणार. तुमच्या पाण्यात क्षार आहे म्हटल्यावर त्याचा EC जास्त आहे पाण्याचा, तुमच्या पाण्याचा pH जादा आहे, तुमचा TDS जादा आहे, तिथं मरून जाणार. म्हणजे तुमच्या जमिनीचे मित्र जे मरून गेले त्याच्यामुळे तुमची जमीन निर्जीव होणार आणि ती नापीक तिकडे जाणार. म्हणून पाणी किती घातक आहे. म्हणजे पाणी तुमच्या हवेला बाहेर फेकून देतं. अन्न, पाणी, हवा हे 3 फेज पाहिजे झाडाला. तुम्ही काय करताय, एक फुल करताय, दुसरा डिमून जातो. तुमची इच्छा आहे मोटर चालली पाहिजे, जळून जाते. म्हणून ही जळाल्याची परिणाम, मोटर जळाल्याची. एका फेजवर मोटर चालली काय चालेल. आणि म्हणून 3 फेज फार महत्वाचे. हे सायंटिफिक नॉलेज आहे. अन्न, पाणी, हवेमध्ये शेतकरी काय देतो? फक्त पाणी. हवे ते अन्न सुद्धा अंगी पडत नाही. तुम्ही जर जेवण केलं ना, जेवण केल्यावर सांगितलेलं की 1 तास काही पिऊ नका पाणी. एखादा घोट घ्या फक्त चूळ भरायला. तुम्ही जर जेवण केल्या जर खूप पाणी पिले ना, तुम्हाला ऍसिडिटी होणार, अपचन होणार, तुमची तब्येत सुधारणार नाही. आलं लक्षामध्ये?